आणि आता खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात ॲनालॉग पनीर विक्रीवर वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे। कृत्रिम पनीर विकल्यास कारवाई केली जाणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून एक पत्रक जारी करण्यात आले। राज्यभरातील तपासणीत पनीरचे 35.4% नमुने विहित मानकांशी विसंगत आढळल्यानं आणि अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर झाल्याचं स्पष्ट झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आम्हाला सर्वांना आवडणारं पनीर चिली आणि पनीर मसाला यासारख्या डिश आता महागण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम हेल्थवरती होतो। म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो। आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे, जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही। तर नेमका निर्णय काय झाला आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एफडीएचा महत्त्वाचा निर्णय आहे। तुकाराम मुंढेंनी या निर्णयाच्या माध्यमातून बनावट पनीर विकणाऱ्यांना दणका दिलाय। पनीरमध्ये दुधाचा स्निग्धांश हा म्हणजे मिल्क फॅट आवश्यक आहे। वनस्पती तेल किंवा इतर घटकांचा वापर करून त्या उत्पादनाला पनीर नाव देऊन विकणं हा गंभीर गुन्हा मानला जाईल। हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि केटरर्सवर अशा पद्धतीचं ॲनालॉग पनीर वापरण्यावर निर्बंध येणार आहेत। ॲनालॉग चीज म्हणजे नेमकं काय? कोरोना काळात चीज ॲनालॉगचा शोध लागलेला आहे, या पदार्थाचा शोध लागला। FSSAI या पदार्थाच्या विक्रीला मान्यता आहे। 2 ते 2.5 लिटर दुधापासून जेमतेम पाव किलो पनीर बनतं। पनीर महाग विकलं जातं। ॲनालॉग चीज स्वस्त आहे आणि त्यातून नफाही जास्त आहे। पनीर म्हणून ॲनालॉग चीज विकलं जातं। वनस्पती तेल, दूध किंवा दुधाच्या भुकटीपासून ॲनालॉग चीज तयार केलं जातं। चरबी वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा ॲनालॉग चीजमुळे उद्भवतात। ॲनालॉग चीजमध्ये कोणतंही पोषण मूल्य नाही आहे। हे कसं ओळखावं? तर पनीर दुधापासून तयार केलं जातं आणि ॲनालॉग चीज हे स्किम्ड मिल्क म्हणजे दुधाची पावडर, स्टार्च किंवा पाम ऑइलच्या मिश्रणातून तयार केलं जातं। अस्सल पनीर थोडंसं पिवळसर असू शकतं आणि ॲनालॉग चीज हे पांढरं शुभ्र असतं। पनीर हे मऊसूत असतं, ॲनालॉग चीज रबरासारखं असतं। पनीरला साधारणपणे दुधासारखा वास येतो तर ॲनालॉग चीजला कोणताही वास येत नाही।